नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। आपण चालू असलेली मॅच पाहतोय। एका बाजूने राम्स 11 आणि दुसऱ्या बाजूने माइटी बायसन्स या दोन संघाला लढताना पाहतोय। आणि प्रथमतः बॅटिंग वरती दोन सलामीचे बॅटर्स, एका बाजूने रुपेश गायकवाड आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर अश्विन विश्वकर्मा ही जोडी मैदानामध्ये आहे। आणि जर बघितलं गेलं तर गोलंदाजीवरती सुपर गोलंदाजी चालू आहे सध्या। खूप चांगला मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या आणि चालू असलेली मॅच देखील एक आणखी एक रंगतदार मॅच पाहायला मिळते। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। ओ पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक पाठीमागे अडवतील आणि फेकी करेपर्यंत धावसंख्या फलकावरती 1 ने जोडली जाईल। त्या फलकावरती जर बघितलं गेलं तर एकाच्या मदतीने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली टोटल 3 या आकड्यावरती। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे। एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर बघितला गेला तर टोटल आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये 3 या आकड्यावरती चांगलं षटक म्हणता येईल। आता षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज शुभम सिंग यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय। दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती, फक्त 3च धावा खर्च केला। जरी विकेट लेस असतील तरी पण विकेटला साजेल अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि पूर्णपणे बंदिस्त ठेवण्याचं काम केलं जात आहे। बोलतो यार ओ नेक्स्ट बॉल इथे टॅप करून खेळायचा होता, पाठवरती तितक्या चांगल्या पद्धतीने आला नाही चेंडू आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। आणि या निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर बघितला गेला तर धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 3 या आकड्यावरती। राम्स 11 बॅटिंग करता स्वीप करायचा प्रयत्न होता, बॅटची टॉप एज लागली आणि त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती बनवली जाते आणि आज एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतायत देखील। धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 4 या आकड्यावर। पुढचा बॉल इकडे रनआउटची संधी आहे पण सुखरूप पोहोचले गेलेत। नॉकआउटच्या आपण आता मॅच पाहतोय। जसं वेळ पुढे सरकत चालली आहे तसं मात्र आपण स्पर्धेमध्ये मेगा फायनल पर्यंत जवळ जात चालले प्रत्येक संघ। आणि आता इकडनं जर बघितलं तर आता एक टीम ज्या आहेत त्या नॉकआउट होत जातील। काहीशा टीमचा प्रवास इथपर्यंत थांबेल, काहीशा टीम ज्या आहेत त्या पुढे पोहोचतील आणि अखेर 2 टीम आपल्याला मिळतील जे मेगा फायनल मध्ये धडक देताना पाहायला मिळतात। गोलंदाज या ऑन साइडला नो बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल। पंचांचा इशारा, चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत। धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 11 या आकड्यावरती। 11 धावा फलकावरती आहेत। पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतो, पहिल्या पूर्वार्धाचा आपण खेळ पाहत आहोत। पुन्हा एकदा सरळ खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत, फेकी करेपर्यंत दुसरा धावाची कॉलिंग आणि त्याच दरम्यान 2 धावा फलकावरती ऍड केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचतात 13 या आकड्यावरती। पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला, शेवटचा आणि अंतिम चेंडू। ड्राईव्ह करायचा प्रयत्न, पाठीमागे क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतील आणि त्याच दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात 14। षटक क्रमांक दुसरे समाप्त झाला। 7.00 चा अवरेज रे 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात। दोन षटकांचा खेळ समाप्त झाला।
षटक क्रमांक 3 आहे. स्वीप करायचा प्रयत्न केला तिकडे, क्षेत्ररक्षक पाठीमागे एक सिंगल संकल्प आलेत गोलंदाजीवरती. तिसरं षटक घेऊन आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. कंट्रोल गोलंदाजी दिसते पूर्णपणे. रिव्हर्स स्वीप करायचं होतं, आता बॉल थर्ड मानला, सरळ निघून चालला, सीमारेषा बाहेर, चौकार. एकोणाविसावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 रन्स विदाउट लॉस. थोडीशी सुरुवात जर बघितली गेली, स्टार्टचा जर विचार केला तर स्लो स्टार्ट मिळाला, पण त्यानंतर विकेट तरी वाचून धरण्याचं काम केलं. आणि सुरुवात जरी कमी झाली, विकेट तुमच्याकडे वाचलेलं असते तर तुम्ही अटॅक करून नंतर खेळू शकता. हो, या प्रकारे तुम्ही अटॅक करू शकता. आणि ते पहा, क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाली, बॉल सीमारेषा बाहेर, चौकार. 4. आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 24 या आकड्यावर. स्वीप करायचं होतं इथे ऑन साइडला, पण पंचांचा इशारा येतोय. लाईक समला सोडून जाणारा हा वाईडच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव, अतिरिक्त धावेने 25 वरती धाव आहे. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला, यावेळेस देखील गॅप मध्ये बॉल आहे आणि बॉल चालला बॉन्ड लाईन बाहेर. आणखी एक धमाकेदार, आणखी एक चौकार. 29 धावा फळकावरती आता टोटल. एकोणतीस धावसंख्या फळकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. फुलटॉस होता, हा बॉल देखील निघून जाईल. या षटकातील येणारा हा चौकार क्रमांक 4 आणि षटक देखील समाप्त. टोटल धावा फळकावरती प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय राम्स 11 संघाला आणि धावा फळकावरती आहे टोटल 33. धावा फळकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. राम्स 11ला आपण पाहतो बॅटिंग करताना. आणि याच गोष्टीची आपण चर्चा केली होती की बघा, सुरुवातीला तुम्ही धावा जास्त वेगाने नाही बनवल्या, पण विकेट जर वाचून ठेवण्याचे प्रयत्न केले तर तुम्ही त्यानंतर मिडल ओव्हर्समध्ये, स्लॉग ओव्हर्समध्ये धावा भरभरून बनवू शकता. तुमच्याकडे विकेट असतील, तुम्ही सेट झाले असाल तर. आणि सध्या तेच पाहायला मिळालं. पहिल्या 2 षटकामध्ये थोडा स्लो स्टार्ट मिळालेला, पण आता 33 धावांवरती पोहोचले, म्हणजे 11.00च्या ॲव्हरेजने एक चांगलं मजा आल्या. आता इकडे 12-13च्या ॲव्हरेजने धावा जरी बनवल्या गेल्या तरी 60-65 प्लस धावा बनवू शकतात. या इंटेन्शनने खेळायचं आहे. वरद आहेत, वरद विचारे नवीन बॉलर, एक युवा बॉलर आहे. लेगच्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न, हो क्या बॉल हाताळलाय वरद विचारेने. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात एकदा. हा पहा, लेग टर्न केला आणि किती बाहेरनं बॉल आतमध्ये आणला आणि पाठी मागून क्लीन बोल्ड. हिट विकेट आहे. एक क्षण असं वाटत होतं की बॉल लागलाय की काय, पण त्यानंतर समजलं, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण चेक केलं तेव्हा पाहिलं की बॅट लागली होती आणि बॉल जो आहे तो पायावरती. पण कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं की टर्न खूप चांगला पाहायला मिळाला त्याचा. लेग समजा खूप जास्त बाहेर चेंडू होता आणि तिकडनं आतमध्ये चेंडू आला. आणि पहिला धक्का 33 आकड्यावरती वरद विचारे आले आणि पहिला धक्का बसलाय. पुढचा बॉल इकडे स्वीप करायचा होता, पाठीमागे फाईन लेगला खेळायचा प्रयत्न केलेला. क्षेत्ररक्षक अडवतायत. गणेश तिकडे पाहिले आपण. आणि त्याच दरम्यान
धाव फळकावरती धावा बनवल्या गेल्या, त्यामध्ये टोटल 2 धावा घेतल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 35. श्रीजित ग्रुप आहेत. नवीन बॅटर यावेळेस पहा, पुन्हा एकदा चांगला चेंडू तळला गेला. पंचांचा इशारा येतोय. 1 धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. 36 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. प्रथमतः बॅटिंग करताना आपण रॅम्स 11 संघाला पाहतोय आणि त्याच्या विपक्षामध्ये मायटी बायसन्स हे 2 संघ आहेत. नेक्स्ट बॉल ड्राइव्ह केलाय क्रॅकिंग शॉट आहे. 111 बॉल चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 चौकार. वाईड चेंडूचा इथे इशारा पाहायला मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती 41 दिसतात. 1 सिंगल धाव फळकावरती बनवली जाईल. बघा 41 धावा फळकावरती 1 ने वाढेल 42 वरती जाऊन पोहोचला गेला. याच ॲव्हरेजने जर खेळत राहिले तर रॅम्स 11 संघाचा प्रोजेक्टेड स्कोर 54 दिसतोय, पण याच्यापेक्षा थोडे जास्त एफर्ट्स घेतलेत. 60-65 देखील जाईल. ड्राइव्ह केलं क्षेत्ररक्षक पाठीमागे अडवायचे प्रयत्न पाहतो आपण. एका धावेकरिता आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. 43 धावा फळकावरती. षटक क्रमांक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालं 4 एंड ऑफ द 4th ओव्हर. 43 धावा. वरद विचारेल आपण पाहिलं होतं 4थ्या षटकामध्ये जाणे टोटल 10 धावा खर्च केला आणि आता गोलंदाजीवरती शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता मयुरेशला आपण पाहतोय. 43 धावा फळकावरती आहेत. मयुरेश आलेत गोलंदाजीवरती 5व्या षटकामध्ये. बोलत यार हो, इथे पहा पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे तयार नव्हते आणि तदनंतर अगदी त्याच्या समोर आला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 47 आकड्यावरती. चांगली बॅटिंग चालू आहे. एक अर्ली विकेट नाही म्हणता येणार, पण एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. तदनंतर विकेट मैदानाच्या बाहेर परतला. 33 वरती पहिला धक्का बसला होता आणि तदनंतर आता 47 धावा फळकावरती आहेत आणि हे दोघे बॅटर देखील चांगली पार्टनरशिप करतात. श्रीजित आले होते नवीन बॅटर अश्विनच्या समोर जोडण्याकरिता आणि दोघांच्या मध्ये पार्टनरशिप आता बिल्ड होताना आपण पाहतोय. 47 धावा फळकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं अंतिम षटक चालू आहे. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतली. आता वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे अडवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरेल. बॉल निघून जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 51. धावा आल्यात फळकावरती. एक वाईड होता मध्ये 52 धावा. 52 धावा फळकावरती. ओ इथे पहा फटका तर चांगला होता, पण नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडूचा पायावरती लागला आणि त्याच दरम्यान टोटल धावा फळकावरती बनवल्या गेल्या. त्यामध्ये झोन आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 54 या आकड्यावरती.
ऑलमोस्ट मी म्हणेन की हा चौकारच होता जर पायावरती नसा चेंडू लागला तर, कारण की लॉंग ऑनची बाउंड्री लाईन अगदी क्लिअर आहे आणि पण तिकडे पायावरती लागला आणि त्याच्यामुळे धाव फळकावरती 2 तर वाचल्यात. सोडू दिलाय, जाऊ दिलाय, पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 55-55 आकड्यावर. हवेत खेळलेत, बॅटचा वरती लागला बॉल आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. विकेट डाऊन. चला मॅच बॉल देखील आलाय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहतोय अजय. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चौकार आले, 1 विकेट आणि 1 पायाला लागला होता. 4 चेंडू 55 धावा. 5व्या क्रमांकाचा बॉल सरळ खेळले होते. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिकडे आले आणि त्याच दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 56 आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिमचा चेंडू चौकार आला तर 60, अदरवाईज 7च्या आतमध्ये तुम्हाला धावसंख्या दिसेल. ऑन साइडला खेळलेत आणि चौकार आला. धावा फळकावरती 60. विजयासाठी 61 धाव्यांचं आव्हान आहे. 61 टू विन. आणि मायटी बायसन्सचा खरं तर धन्यवाद, आभार, कारण की 18 मिनिटांमध्ये त्याने हे 5 षटकं कंप्लीट केलेत. थँक्यू. चला जाऊयात मॅचच्या उत्तरार्धामध्ये. दुसऱ्या डावामध्ये मायटी बायसन्सला आपण पाहतो आता बॅटिंग करताना. बॅटिंग ऑर्डरवरती आमच्या एसके एंटरटेनमेंट लाईव्ह देखील खूप व्यस्त आहेत सध्या आणि तरी देखील इकडे वेळ त्यांनी काढला त्याबद्दल त्यांचा आभार. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतोय. अग्री महोत्सव डोंबिवली मागच्या 2-3 वर्षांपासून त्यांना कव्हर करताना आपण पाहतोय. अग्री महोत्सव 2009 पासून कव्हर करतायत ते. डोंबिवलीमध्ये जो पार केला जातोय आणि कॉन्स्टंट आहेत. आणि आपल्या RAPL मध्ये देखील मागच्या 2 वर्षांपासून त्यांना आपण पाहतोय. दोन सलामीचे बॅटर्स. एका बाजूने गणेश
आणि दुसऱ्या बाजूने शेखर आणि शेखर धोत्रे आहेत सायकर एंड वरती आणि गणेश आहेत नॉन सायकर एंड वरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन राकेश भोईर. मॅचकडे वळूयात आपण. सुरुवात केली जाते मॅचला. पहिला चेंडूचा जर विचार केला तर पहिलाच बॉल आलाय डॉटच्या स्वरूपामध्ये. निर्धाव चेंडू आला. चेंडू क्रमांक दुसरा. बॉल तयार. खेळीमेचं वातावरण आहे. ऑन साइडला टर्न करायचं होतं. भाग्यशाली राहिला बॅटर. भाग्यशाली राहिला. धाव कंप्लीट करायचा प्रयत्न केला असता तर चपळ चालाक क्षेत्ररक्षक तिकडे होते. तनय होते तिकडे. सुपर एफर्ट्स. आणखी एक चांगला फटका आहे. चांगला फटका. मिड विकेटला बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि चौकाराचा मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल 4 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा घेतली आणि इकडे जर पंचांचा इशारा पाहिला तर 9 चेंडू आणि 1 धाव फळकावरती वाढेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 5 या आकड्यावर. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा फळकावर आहेत. ओ इकडे पहा. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला होता आणि तास दरम्यान फळकावरती धाव बनवली आहे का? फर्स्ट एड किट पोचवा. आणि सर याच्यावरती 1 धाव घेतली आहे की नाही? नाही ना. ओके. फर्स्ट एड किट पोचवा लगेच. बँडेड लावून घ्या ना. कारण की श्वास मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे वैद्यकीय कर्मचारी आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या वैद्यकीय उपचार इथे फर्स्ट एड सेवा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. आणि मागच्या 3 दिवसांपासून आपण त्यांना पाहतोय कार्यरत आहे ते देखील. त्याचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. चला मॅचकडे वळूयात आपण. जिद्दी खेळाडू आहेत आमचे, त्यामुळे इतक्या सहजासहजी हार नाही मांडणार. पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज झालेत. धावा फळकावरती 5. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सुपर खूप चांगला खेळ चालू आहे मैदानामध्ये. 61 धावांचा पाठलाग करतायत. 5 धावा फळकावरती. पहिलं षटक
जे पॉवर प्लेचं आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी चालू आहे. मागच्या इनिंग मध्ये देखील आपण तसंच पाहिलं होतं. शेखर धोत्रेला पाहतोय स्ट्रायकर एंड वरती आणि गणेश शिंदे नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर अनुभवी खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. यावेळेस पहा पंचांचा इशारा येतोय की सोडून जाणारा चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती आहे टोटल 6 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा फळकावर. रिव्हर्स स्वीप करायचा आहे. पंचांचा इशारा इट्स नो बॉल. नाराज आहे शेखर, नाराज आहेत कारण की बॅटला जरी लागला असं एक धाव जरी मिळाली असती तर नो प्लस 1 अशा 2 मूव्हच्या धावा मिळाल्या असत्या. पण इकडे आता एकच धाव. 7 धावा फळकावरती. वारंवार रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा प्रयत्न आहे आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं आणि त्याचाच मुळे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा फळकावरती आहेत. 7 शेवटचा अंतिम चेंडू. ओ रिव्हर्स स्वीप खेळलात, रिव्हर्स स्वीप खेळलात. म्हणतात ना की प्रयत्न करत राहील, प्रयत्न इतके करेन की जिथपर्यंत मी सक्सेसफुल होत नाही. आणि यावेळेस पहा चौकार पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. 4 आणि चौकार आणि धावा फळकावरती 11. एका षटकाचा खेळ समाप्त. तांबडी चांबडी वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. फळकावरती धावा जर बघितला गेल्या तर 11 या आकड्यावरती आहेत आणि गोलंदाजीवरती आता षटक क्रमांक 2 घेऊन अश्विन. दुसऱ्या षटकामध्ये आपण अश्विनला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 11 धावा खर्च केल्या होत्या. गणेश शिंदे स्ट्रायकर एंड वरती आता सध्या आहेत. सोडू दिलाय पंचांचा इशारा नो बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला. 12 ड्राईव्ह केलाय. एक शाखावरला बॉल आहे आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फळकावरती वाढत आहेत. जाऊन पोहोचताय 13 या आकड्यावरती. प्रगतीपथावरती षटक क्रमांक आपण पाहतोय 2 चालू आहे. 61 धावांचा आव्हान पार करण्याकरिता मायटी बायसन्स मैदानामध्ये आणि आतापर्यंत धावा फळकावरती जर पाहिला तर 13 बनवल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. शेखर धोत्रे आणि गणेश शिंदेची जोडी मैदानामध्ये. हो इथे पहा ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साइडला बॉल जाईल. सीमा रेषा बाहेर. चौकार. इकडे बघा काय घडलंय. डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 17 आहेत. लेग समोरती बॉल आहे आणि आता इकडे काय घडलंय. ओ गोलीगत चौकार. त्यांच्या विपक्षामध्ये कोब्राज आपण टॉस साठी यायचंय. नाणेफेकीचं कौल करण्याकरिता या. अनंतम ग्रिझलीज आणि कोब्राज. अनंतम कोब्राज या 2 संघांना आपण लढताना पाहणार आहोत. 23 धावा फळकावर आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त देखील झाला. 20 चेंडू मध्ये 38 धावा फळकावरती बनवायचा तिकडनं विजयाकरिता मायटी बायसन्सला. वेळ देखील वाचवा. वेळ फार महत्वाचा आहे.
12 मिनिटांचा खेळ बाकी राहतोय। यावेळेस पहा एक सिंगल धाव फलकावरती बनवली आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक जर बघितलं गेलं तर दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 24 आकड्यावरती। 12 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे। इकडनं तुम्हाला 3 षटक आणखी कंप्लीट करायचे आहेत आणि या षटकातील एका चेंडूचा खेळ देखील बाकी आहे। ओ इकडे बघा आणखी एक चौकार, आणखी एक धमाका पाहायला मिळेल। हा देखील बॉल निघून चालला बॉट लाईनच्या बाहेर, झपुक झुपुक चौकार। तर कंप्लीट झालेला आहे। चला कोब्राजने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण डिसाइड केलंय। पहिला नो बॉल आला, तदनंतर एक सिंगल आली, मग चौकार आला, मग डॉट बॉल आलाय, मग पुन्हा चौकार आलाय, मग लगातार 2 सिंगल, वाईड +4 एक आला होता मध्ये, एक वाईड +4 आला होता मध्ये, वाईड +4 आलाय बघा। एक पहिली चेंडू वाईड, मग एक सिंगल आली, पहिला नो बॉल, मग एक सिंगल आली, मग चौकार आला, मग डॉट बॉल, मग वाईड +4, मग 2 सिंगल आणि एक चौकार। टोटल एकच डॉट आहे, 3 सिंगल आहेत, 2 चौकार आहे। बघा फेअर डिलिव्हरी तुम्हाला कळवू किती आहेत, एक सिंगल, एक चौकार, मग एक प्रेशर असतं, त्यामुळे असे कन्फ्युजन होत असतात। इकडनं माझा दबाव देखील वाढतोय प्रत्येक संघाच्या कर्णधाराला माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे असे कन्फ्युजन होत असतात। इट्स ओके, चला जाऊयात मॅचकडे। धावा फलकावरती आहेत 28, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि इक्वेशनचा जर विचार केला तर बघा 15 चेंडूमध्ये 28 ची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि इकडनं विजयाकरिता आता जर बघितलं गेलं तर 18 मध्ये बनवायच्या धावा 33। वेळ वाचवा, वेळ तुमच्याकडे अजून 10 मिनिटांचा आहे। या 10 मिनिटांमध्ये 3 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत। इथे बघा डॉट बॉलची समाप्ती आली आहे। पहिला चेंडू डॉट आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर बघितल्या तर धावा फलकावरती आहेत 28 आकड्यावर। गोलंदाज तयार। इथे पहा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव फलकावरती बनवतात आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 29 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे। तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे। तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर पहिला डॉट बॉल आला, एक सिंगल आली आहे दुसऱ्या चेंडूवरती आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण 29 पाहतोय। तनयला पाहतोय, तनय राधिया गोलंदाजी करताना आउटफील्ड मध्ये फिल्डिंग एफर्ट्स तनयचे तर खूप चांगले पाहिले होते आपण आणि आता गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय जखमी आहेत। मागच्याच षटकामध्ये दुखापत झाली होती त्यांना, पण अनेकदा आपण म्हणतो ना जखमी शेर हमेशा खतरनाक होता। तनय तयार, ड्राईव्ह केला ऑन साइडला तनयच्या विपक्षामध्ये, हा बॉल नाही थांबणार, निघून चाललाय सरळ आर पार, 4 चौकार।
आणि चौकार अशा मदतीने धावा फळकावरती 33-33 आहेत. 15 मध्ये बनवायचं 28. अरे वा स्वीप केलाय पण तिकडे अंपायर्सला जाऊन लागला. मग लगेचच शेखर धोत्रे आहेत त्या अंपायरांना देखील इशारा देखील केला त्यांनी की ठीक आहे इट्स ओके अशा गोष्टी होत असतात पण चेंडू लागलाय का ते त्यांना पहिल्यांदा विचारला. याला म्हणतात ना की जीवनामध्ये माणसाने माणुसकी फार महत्वाची असते. कारण अनेकदा आपण पाहतोय की अंपायरला असं चेंडू लागला की कधीतरी बॅटर रिॲक्ट करतो अंपायरवरती. पण इकडे दृश्य जे दिसलं शेखर धोत्र्यांच्या माध्यमातून ते खूप चांगलं आहे की त्याने अंपायरला विचारलं की ठीक आहे इट्स ओके जे झालंय ते झालंय पण तुला चेंडू पहिला लागलाय का ते सांग. त्याला म्हणतात की माणुसकी अजून देखील जिवंत आहे या जीवनामध्ये. ऑप्शनचा बाहेर होता खेळण्यात उंचीवरती बॉल आहे जाईल निघून. पहिला विकेट येताना गणेश शिंदेला माघारी परतावं लागेल. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त देखील झालेला आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील मिळवलाय. तर नाही स्वप्नील मांजरेकर बॅटिंग वरती उर्फ वॉल. स्वप्नील मांजरेकर या नावापेक्षा जास्त वॉल या नावाने प्रसिद्ध आहेत. राहुल द्रविडला हे नाव होतं आणि तेच नाव स्वप्नील मांजरेकरला दिलाय. वॉलला आपण पाहतोय मैदानामध्ये. हा पहा खेळायचा प्रयत्न केलेला आणि तिकडे जर बघितलं गेलं तर एक सक्सेसफुल षटक कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी तनयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये 6 धावा आणि 1 विकेट देखील त्याला मिळवला. सुपर गोलंदाजी एक चांगली गोलंदाजी. आणि या आधी म्हटलं होतं ना की जखमी शेर खतरनाक होता आणि ती पॉवर इम्पॅक्ट वाली गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्यामध्ये 6 धावा खर्च केला आणि मॅचला थोडंसं का ना होईना पण चित्र बदलवताना तनयच्या माध्यमातून पाहायला मिळतील. कारण की आता 12 चेंडू आणि 27 ची गरज आहे. 12 मध्ये 27 धावा बनवायच्यात म्हणजे 13.50 अवरेजने धावा फळकावरती जोडायच्यात. रिक्वायर्ड रन रेट. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती भरत. बघा टीम राम्स 11 वेळ तुमच्याकडे अगदी 7 मिनिटांचा. त्या 7 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत षटक 2. त्यामुळे 3 या 3.5 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक कंप्लीट करायचं. त्यामुळे जितका घाई करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करा. इथे खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. पंचांचा इशारा नो बॉल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती आपण पाहतोय 35-35. रिव्हर्सिप अटेम्प्ट करायचा आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे अडवतील चेंडूला आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 36 या आकड्यावरती. शेखर धोत्रेचा परफॉर्मन्स जर आज पाहिला तर खूप चांगला राहिला. 16 चेंडूमध्ये 23 धावा त्याने बनवल्यात. म्हणून मी ऑलवेज म्हणत असतो ना की जे जुने खेळाडू आहेत जे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत ना त्यांना जेव्हा पण असा परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतो ना. हा पहा रिव्हर्स स्वीप आला वॉल सपाट मधनं हा धमाकेदार चौकार. थँक्यू. दिजे 40 धावा फळकावरती आहेत. बघा आपण चर्चा करत होतो शेखर धोत्रे यांच्याबद्दल की जुनं खेळाडू जे आहेत एक्सपिरियन्स खेळाडू जे आहेत ते ऑलवेज बेस्ट असतात.
आणि यंगस्टरच्या विपक्षामध्ये किंवा मॅचच्या सिच्युएशनला कसे हँडल करायचे आणि पुढे कसं घेऊन जायचं ना हे त्यांना अगदी माहिती असतं. कारण की म्हणतात ना की जीवनातला सर्वात मोठा गुरु अनुभव असतो आणि त्या अनुभवाचा वापर करताना शिखरला पाडतोय आपण. इकडे जर बघितलं गेलं तर खेळायचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत धावा फळकावरती टोटल बनवला गेला 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. 42 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. आता विजयाकरिता 9 चेंडूमध्ये 19 धावा फळकावरती बनवायचा. रंगतदार खेळ पाहायला मिळतोय. फोर्टी 42 आहेत 42 धावात. 42 धावा फळकावरती आहेत. बोलत यार ओ इकडे क्लीन बॉल. संघाची जर्सी देखील आपल्याला गुलाबी दिसते आणि असं म्हणावं लागेल खेळतो मी भारी दादा फोटो माझा काढ असं म्हणावं लागेल. मग आता या संगीतामध्ये राम्स 11ला आपण त्यांना पाहतो मैदानामध्ये. 42 धावा फळकावरती आहेत. 2 विकेट्स आणि आता 8 चेंडू आणि 19 धावा फळकावरती 3 मिनिटांचा अवधी बाकी आहे. चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे आता विजयाकरिता. काय घडतं मॅच मध्ये. 1 मोर आणखी एक चौकार. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलगत चौकार. थँक्यू. 3 मध्ये 8. मॅच क्रुशियल मोमेंट वरती आहे. 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. वेळ आहेत अजून 2 मिनिटांचा अवधी आहे. ओ इकडे आणखी एक चौकार. आणखी 4. बार बार लगातार. अब की बार तीसरी बार तीसरा चौकार. तर विजयाकरिता 2 चेंडू आणि 4 धावा. मॅच कुठे होती मॅच कुठे आली का बॅटिंग केली आहे खरं तर मनोज सालुंखेने. 6 चेंडू 15 धावा. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. सुपर्ब. जसे आले आक्रमकता जणू काय ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आले होते की काय. अजून देखील मॅच संपलेला नाहीये. 2 चेंडू मध्ये 4 बनवायच्यात. ओ इकडे मॅच फिनिश. टाटा बाय बाय गुड बाय करणारा हा चौकार. चलो हम जीतने के लिए यहाँ पे आए थे और जीत चुके हैं मुकाबला.